राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने मोठी कारवाई करत 1.25 कोटी रुपयांची अवैध विदेशी मद्याची वाहतूक उधळून लावली आहे। सांगोल्याकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक साळमुख चौकात अडवून ही कारवाई करण्यात आली। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करी विरोधात मोठी धडक कारवाई केली आहे। माळशिरस तालुक्यातील मळोली येथे सापळा रचून गोव्यातून महाराष्ट्रात आणली जात असलेली तब्बल 1.25 कोटी रुपयांची प्रतिबंधित विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत 8,400 बाटल्या, 14 टायर ट्रक आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करीला मोठा आळा बसला आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने आणि भरारी पथक क्रमांक 2 ने संयुक्त कारवाई करत मळोली येथे गुप्त माहितीच्या आधारे हा सापळा रचला। यावेळी गोवा राज्यातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणली जात असलेली प्रतिबंधित विदेशी दारू वाहतूक करणारा 14 टायर ट्रक पकडण्यात आला। या कारवाईत गोवा निर्मित 750 मिलीच्या 8,400 बाटल्या म्हणजेच 700 बॉक्स विदेशी मद्य, 14 टायर ट्रक आणि 3 मोबाईल असा एकूण 1,24,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन भवड आणि दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले हे करीत आहेत। गोव्यातून आणि गोव्याच्या व महाराष्ट्राच्या किमतीत जो फरक आहे मुद्देमालाच्या, त्याच्यामुळे गोव्याकडील माल येत असतो, पण ह्या क्वांटिटीवर आणि माळशिरसमध्ये अपेक्षित नव्हतं। म्हणजे आपल्या रेग्युलर कारवाया सुरूच आहेत की पुणे विषारी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर एक्साइज ऑपरेशन समन्वय राबवत आहे, ज्याच्यात माननीय जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब यांनी सर्व विभागांचं, ज्याच्यात वन विभाग झालं, महसूल विभाग झालं, पोलीस यंत्रणा, हे सर्वांच्या सहकार्याने आपली कारवाई वाढलेली आहे अवैध मद्य निर्मितीची। मात्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आपण एकूण 7 पथके नेमलेले आहेत व वेळोवेळी वेगवेगळ्या रस्त्यांची गस्त पाहणी सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर एक निश्चित चांगले यश म्हणता येईल जे माळशिरस टीमने मिळवले आहे। सध्या तरी आता आरोपींना कोर्टात हजर केलं जाईल व पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि निश्चितच की जिथून निर्मिती झाली किंवा जी लोक आपल्या जिल्ह्यातली सामील असतील त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल।